महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा या निमित्ताने सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते। आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून सदामामा पाटील यांनी आमच्या या वार्डामध्ये पाठीमागेच धम्मदीप बुद्धविहार आहे, त्या विहाराच्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, लेझिम पथक त्यांचं आहे आणि त्या लेझिमद्वारे आपल्या जयंतीनिमित्ताने त्या सादरीकरण करत असतात। येणाऱ्या सर्व अनुयायांचं त्या मनोरंजन करत असतात। त्यांच्या या कलेला कुठेतरी शाबासकी, कुठेतरी त्यांना वाव दिली पाहिजे म्हणून मामांच्या संकल्पनेतून दरवर्षी त्यांचा सन्मान व सत्कार केला जातो। आणि ह्या सत्काराला आजचा दिवस मामांनी ठरवलेला होता की आज बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तसेच आमचे जिल्हाध्यक्ष तारमाळे साहेब यांचाही वाढदिवस आज आहे। वाढदिवस अजितदादांच्या जाण्याने ती आम्हाला सर्वांनाच खंत आहे आणि त्यामुळेच आम्ही तो वाढदिवस इथे साजरा न करता फक्त इथे एक सत्काराचा कार्यक्रम आम्ही त्यानिमित्ताने आज आयोजित केलेला आहे। त्यांना पुन्हा एकदा आजच्या या चांगल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। इथे बुद्धविहारच्या ज्या महिला आहेत या भागातील वार्डातील ज्यांनी अतिशय चांगलं काम आंबेडकर जयंतीला केलं, लेझिम पथक गेली दिवस रात्र करून का आपल्या उत्सवाला संधी दिली आणि अशा पद्धतीत त्यांचा सत्कार व्हावा अशी माननीय सदामामा पाटील आणि सौ पौर्णिमा सेलार यांनी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं महिलांना जी वस्तू पाहिजे ती वस्तू आज 1 मेच्या दिनानिमित्त पाठवली। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज मामानी या ठिकाणी आपलं वाढदिवसाचं आयोजन केलं होतं, परंतु माननीय अजितदादा पवार साहेब आमच्यातून निघून गेल्याने आम्ही तो वाढदिवस साजरा करत नाही, म्हणून आम्ही थांबवलं। आम्ही जेव्हापासून म्हणजे इथं आम्ही बसलो आहे ऑफिस टाकून तेव्हापासून ही मंडळी आमच्या खूप जवळ आहे। पाठीमागच विहार आहे, बुद्धविहार पाठीमाग असल्यामुळे इथं जे कार्यक्रम होतात ते आम्हाला आमंत्रण दिलं जातं आणि आम्ही हजर त्या ठिकाणी जातो। पण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी जो जुलूस या ठिकाणून येतो अनुयांचा, म्हणजे मला वाटतं एक 10,000 लोक इकडनं या मार्गाने जात असतात, तर त्यांना आम्ही या ठिकाणी स्टेज बनवून पाणी, लाडू, आईस्क्रीम असं विविध त्यांना खाद्यपदार्थ देऊन स्वागत करत असतो। त्याचप्रमाणे या विहाराचं जे पथक आहे महिलांचं लेझिम पथक गेली 5-6 वर्षे आम्हाला सहकार्य करतात। म्हणजे त्यांची ती कला एक 4-5 तास आमच्याबरोबर थांबून एकच कलरच्या साड्या असतात त्यांच्या आणि ते इथं बरोबर एक करमणूक येणारे जे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे एक करमणुकीचा कार्यक्रम करत असतात, कला दाखवत असतात आणि त्यांचा सत्कार आम्ही करत असतो। पण यावेळेला सत्कार थोडा उशिराने झाल्यामुळं थोडीशी दिलगिरी व्यक्त केली त्या दिवशी जाऊन त्या विहारामध्ये। मग त्यांनी सांगितले 1 तारखेला करून टाकूया। प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे देत असतो, या वर्षी थोडं वेगळं दिलं आम्ही त्यांना, एक कुकर दिली, मग घरामध्ये ती वस्तू वापरता यावी असं एक वस्तू त्या पूनम मॅडमने सांगल्याप्रमाणे ते देण्यात आलेली या ठिकाणी आणि त्यांचं खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो। असंच ते आम्हाला सहकार्य करावं आणि इलेक्शनलासुद्धा नुसतं आताच नाही तर या वार्डामध्ये आम्ही दोघंही नौके असूनसुद्धा त्यांनी जे भरभरून आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि ते सांगतच होते का सीट आपल्या दोन्ही लागणार आहेत। अगोदरपासून त्या विहारामध्ये मतदानाच्या 1-2 महिने आधी भाषणामध्ये सांगत होते का आपला हा समाज आहे हे आपल्या पूनम मॅडम आणि मामाला इकडनं भरघोस मताने निवडून गेले पाहिजेत असे प्रत्येकजण भाषणामध्ये रविवारी काय कार्यक्रम असला का बोलायचे तिथं। खरोखर आम्ही या मंडळींना आम्ही धन्यवाद देतो। असंच सहकार्य करावं आम्हाला। धन्यवाद।